शामरावनगरमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने व्यवस्था न केल्याने माजी नगरसेवक अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांच्यासह स्थानिकांनी सांडपाण्यात उतरून आंदोलन केलं होतं। या आंदोलनाची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून त्यांनी तातडीने या परिसरातील पाण्याच्या निचऱ्यासाठी क्रॉसलाईन टाकण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भोसले आणि नाईक यांच्या आंदोलनाला यश आलंय। शामरावनगर परिसरात नालेसफाई झाली नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही। कालिकानगर, गंगोत्रीनगर, कुंभार प्लॉट, सिद्धिविनायक कॉलनी, अनमोल कॉलनी आदी परिसरात ड्रेनेज, गटारी आणि पावसाचं पाणी साचून रस्त्यावर येते। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागतात। माजी नगरसेवक अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी सांडपाण्यात उतरून 2 दिवसांपूर्वी निषेध व्यक्त केला। तर येत्या काळात जर काम झालं नाही तर या साचलेल्या पाण्यात आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांचे फोटो लावून पाण्याचा अभिषेक घालण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर महापालिकेला जाग आली आहे। या परिसरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी क्रॉस पाईप टाकल्या जात आहेत। शिवाय 2 पोकलेन मशीन आणि जेसीबी मशीनने देखील काम सुरू केले। त्यामुळे माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलंय।